नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकाचा भागाकार पाहणार आहोत। पहिलं उदाहरण आहे 8/3 भागिले 2/7। 8/3 2/7 तर पहिला अपूर्णांक भागिले दुसरा अपूर्णांक 8/3 भागिले 2/7। भागाकार पहिला अपूर्णांक भागिले दुसरा अपूर्णांक। आता 8/3 जसेच्या तसे ठेवायचे आणि जो भागाकारातला अपूर्णांक आहे 2/7 तो आपण वरती घ्यायचा, तर काय होईल 7/2। अंशातला छेदात जाईल, छेदातलं अंशात। आता अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार। 8 × 7 भागिले 3 × 2। 8 7 56 भागिले 3 2 6। आता भाग जात असेल, भाग द्यायचा नाही, भाग नाही गेला तर जसेच्या तसं ठेवायचं। आता भाग जातो, 2 2 4 खाली 1 उरतो 16, 2 8 16, 2 3 6। उत्तर आलं 28/3। तर आपण काय पाहतोय, अपूर्णांकाचा भागाकार। अजून एक उदाहरण पाहूयात आपण 2 नंबरचं। 11/3 भागिले 7/9। 11/3 भागिले 7/9। 11/3 पहिल्या अपूर्णांकाचं, दुसऱ्या अपूर्णांकात 7/9 आता काय होईल, पहिला अपूर्णांक जसाचा 11/3 पण हा भागाकारातला अपूर्णांक वरती जेव्हा आपण घेतो तेव्हा 9 छेदात आहे, छेदातले कशात जातील, अंशात, आणि 7 अंशात आहे, 7 येतील छेदात। आता अंशांचा गुणाकार करूया। 11 × 9 भागिले 3 × 7। 11 9 99 आणि 7 3 21। आता पाहिजे भाग जात असेल, भाग द्यायचा, तर भाग जातो 3 3 9 3 3 9 आणि 3 7 21। 33/7 33/7। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदम सोप्या पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे पाहिलेलं आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करा।